नमस्कार विद्यार्थी मित्र हो. Now today we'll discuss about the properties of the rectangle, then rhombus and square. But before the study about the properties of the rectangle, rhombus and the square, first we discuss about the types of the parallelogram, because all these three, rectangle, rhombus and square, are the types of the parallelogram. Therefore first we consider how can explain rectangle is the type of the parallelogram, rhombus is the type of the parallelogram and square is the type of the parallelogram. Which parallelogram is known as the rectangle, which parallelogram is known as the then rhombus and square. म्हणजे कोणत्या पॅरलोग्रामला आपण रेक्टँगल म्हणणार, रोम्बस म्हणणार आणि स्क्वेअर म्हणणार. दॅट मीन्स अ डेफिनेशन ऑफ द रेक्टँगल, definition of the rhombus and square which will be depends upon their sides and the angle. Generally there are three types of the parallelogram. आपण पॅरलोग्रामची डेफिनेशन पाहिलेली आहे. Parallelogram, a quadrilateral whose pair of the opposite sides are parallel to each other, then that type of the quadrilateral is known as the parallelogram. But generally there are three types of the parallelogram. Which parallelogram is known as the rectangle? या तिन्हीपैकी म्हणजे कोणत्या पॅरलोग्रामला रेक्टँगल म्हणायचं. फर्स्ट वी कन्सिडर द डेफिनेशन ऑफ द रेक्टँगल. अ पॅरलोग्राम इज नोन ॲज द रेक्टँगल हुज ईच अँगल इज 90 डिग्री. इथं काय सांगितलं आहे, हुज ईच अँगल इज 90 डिग्री, देन दॅट टाईप ऑफ द पॅरलोग्राम is known as the rectangle. ज्या पॅरलोग्रामचा प्रत्येक अँगल काय असेल 90 डिग्री असेल तेव्हा त्या पॅरलोग्रामला काय म्हणायचं, रेक्टँगल असं म्हणायचं. आणि म्हणून याला नाव काय दिलेलं आहे, रेक्टँगल. देन सेकंड इज द रोम्बस. रोम्बस कोणाला म्हणायचं, कोणत्या पॅरलोग्रामला रोम्बस म्हणायचं. ए पॅरलोग्राम हुज ऑल साइड्स आर इक्वल. मग दिलेला जर पॅरलोग्रामच्या सगळ्याच साईडची लेंथ जर इक्वल असेल तर देन दॅट टाईप ऑफ द पॅरलोग्राम इज नोन ॲज द रोम्बस. दॅट मीन्स ऑल साईड्स आर इक्वल. इथं लिहिताना काय लिहिणार तुम्ही, हुज ऑल साईड्स आर इक्वल, देन दॅट टाईप ऑफ द क्वाड्रिलॅटरल इज नोन ॲज द रोम्बस. तेव्हा त्याला आपण काय म्हणणार, रोम्बस असं म्हणणार. देन थर्ड इज द अ पॅरलोग्राम. मग आता याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन करताना तिसरा जो काय टाईप दिलेला आहे तो टाईप दिलेला आहे स्क्वेअर दिलेला आहे. मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द स्क्वेअर, विच पॅरलोग्राम इज नोन ॲज द स्क्वेअर. याच्यामध्ये येणार तुम्ही, हुज ऑल साईड्स आर इक्वल and each angle is 90 degree, then that type of the parallelogram is known as the square. हा जो पॅरलोग्राम दिलेला आहे, थर्ड पॅरलोग्राम जो दिलेला आहे, या थर्ड पॅरलोग्राममध्ये ऑल साइड्स इक्वल असून ईच अँगल जर 90 डिग्री असेल तर देन दॅट टाईप ऑफ द पॅरलोग्राम इज नोन ॲज द स्क्वेअर. म्हणजे ऑल दीज आर दी टाईप्स ऑफ द पॅरलोग्राम. ॲक्च्युअल हे क्वाड्रिलॅटरल नाही तर हे पॅरलोग्रामचे टाईप आहेत. जनरली देर आर थ्री टाईप्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल, बट आउट ऑफ दीज पॅरलोग्रामचे आपल्याला 3 टाईप दिलेले आहेत. आपण त्याच्यामध्ये एक काईट पाहणार आहोत आणि दुसरा एक त्याचा जो टाईप आहे तोही पाहणार आहोत आपण त्याच्यामध्ये. मग पॅरलोग्रामचे 3 टाईप कसे आहेत त्याच्यामध्ये, की कोणत्या पॅरलोग्रामला रेक्टँगल म्हणायचं, कोणत्या पॅरलोग्रामला रोम्बस म्हणायचं आणि कोणत्या पॅरलोग्रामला स्क्वेअर म्हणायचं. ज्या पॅरलोग्रामचा ईच अँगल 90 डिग्री असेल ना दॅट पॅरलोग्राम इज नोन ॲज द रेक्टँगल. ज्या पॅरलोग्रामच्या ऑल साईड्स इक्वल असतील ना त्या पॅरलोग्रामला रोम्बस म्हणायचं. आणि ज्या पॅरलोग्रामच्या ऑल साईड्स इक्वल अँड ईच अँगल इज 90 डिग्री असेल देन दॅट टाईप ऑफ द पॅरलोग्राम इज नोन ॲज द स्क्वेअर. यू हॅव स्टडी अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ द पॅरलोग्राम, की अपोजिट साईड्स अँड अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर इक्वल. ही एक प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे त्याच्यामध्ये. अपोजिट अँगल्स ऑफ द पॅरलोग्राम आर इक्वल. आणि नंतर डायगोनल्स ऑफ द पॅरलोग्राम आर बायसेक्ट टू इच अदर. आपण ह्या प्रॉपर्टी पाहिल्यात. मग हे जर पॅरलोग्रामचे टाईप असतील विच इज रिलेटेड टू द टाईप्स ऑफ द पॅरलोग्राम, विच इज रिलेटेड टू द साईड आपण पाहिलेलं आहे, विच इज रिलेटेड टू द अँगलच्या प्रॉपर्टी पाहिल्या आहेत,
अँड विच इज रिलेटेड टू द डायगोनलच्या प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत. मग पॅरलोग्रामची पहिली प्रॉपर्टी काय सांगितली होती आपण, की अपोजिट साईड्स ऑफ द पॅरलोग्राम आर इक्वल अँड अपोजिट अँगल्स आर ऑल्सो इक्वल. मग याच्यामध्ये ह्या अपोजिट साईड इक्वलही आहेत आणि इज अपोजिट अँगल्सही काय आहेत, इक्वल आहेत. आणि डायगोनलची तिसरी प्रॉपर्टी जी आहे की डायगोनल आर बायसेक्ट टू इच अदर. मग याच्यामध्ये ती डायगोनल्स आर बायसेक्ट टू इच अदर ही प्रॉपर्टी रेक्टँगल दर्शवतो, म्हणून एव्हरी रेक्टँगल इज ए पॅरलोग्राम. नंतर याच्या प्रॉपर्टी रिलेटेड टू द साईड्स आर इक्वल. हो, अपोजिट साईड्स आर इक्वल आहेत. देन व्हॉट इज अबाउट द अँगल, अपोजिट अँगल्स आर ऑल्सो, बिकॉज इट इज ए पॅरलोग्राम असल्यामुळं अपोजिट अँगलसुद्धा काय आहे त्याचे इक्वल आहेत. आणि व्हॉट इज अबाउट दी डायगोनलच्या बाबतीत आपल्याला इथे सांगता येईल की डायगोनल ऑफ दी रोम्बस आर बायसेक्ट टू इच अदर. ज्या प्रॉपर्टी पॅरलोग्रामच्या आहेत त्याच या टाईपच्या सुद्धा आहेत. त्याच्यानंतर स्क्वेअरच्या बाबतीतसुद्धा आहे. व्हाय यू कॅन से दॅट द इच पॅरलोग्राम इज नोन ॲज इच स्क्वेअर इज ए पॅरलोग्राम. कारण बाय द डेफिनेशन ऑफ द पॅरलोग्राम किंवा प्रॉपर्टीज ऑफ द पॅरलोग्राम इट्स अपोजिट साईड्स आर इक्वल, अपोजिट अँगल्स आर इक्वल अँड डायगोनल्स आर बायसेक्ट टू इच अदर. म्हणजे रेक्टँगलही पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टी दर्शवतो, रोम्बसही पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टी दर्शवतो आणि स्क्वेअरसुद्धा पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टी दर्शवतो. म्हणून दीज आर द 3 टाईप्स ऑफ द पॅरलोग्राम. एव्हरी रेक्टँगल इज ए पॅरलोग्राम बट एव्हरी पॅरलोग्राम मे बी रेक्टँगल ऑर मे नॉट बी रेक्टँगल. प्रत्येक रेक्टँगल हा पॅरलोग्राम असतो, परंतु प्रत्येक पॅरलोग्राम हा रेक्टँगल असेल असं नव्हे. प्रत्येक रोम्बस हा पॅरलोग्राम असतो, परंतु प्रत्येक पॅरलोग्राम हा रोम्बस असेल असं नव्हे. पण याच्यामध्ये मात्र each and every time square is a parallelogram, square is a rectangle. How can I explain square is a rectangle? Because rectangle चे definition, कारण these are the types of the parallelogram. मग each angle is 90 degree याच्यामध्ये पण आहे स्क्वेअरमध्ये, म्हणजे स्क्वेअर हा काय झाला, रेक्टँगल पण झाला. त्याच्यानंतर ऑल साईड्स आर इक्वल आहेत स्क्वेअरच्या, म्हणजे हा रोम्बससुद्धा झाला. म्हणजे याच्यामध्ये मला सांगायचं आहे की हे 3 टाईप्स ऑफ द पॅरलोग्राम जे आहेत ना, पॅरलोग्रामच्या ज्या प्रॉपर्टी आहेत किंवा पॅरलोग्रामच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या सगळ्याची सगळ्या रेक्टँगलला लागू होतात. पॅरलोग्रामच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या सगळ्याची सगळ्या रोम्बसलाही लागू होतात आणि पॅरलोग्रामच्या ज्या प्रॉपर्टी आहेत ते सगळ्याची सगळ्या स्क्वेअरला लागू होतात पॅरलोग्रामच्या. परंतु याच्यामध्ये आपलं असं म्हणता येणार नाही की एव्हरी पॅरलोग्राम इज ए स्क्वेअर, नाही असं म्हणता येणार. पण एव्हरी स्क्वेअर इज ए पॅरलोग्राम, एव्हरी रोम्बस इज ए पॅरलोग्राम, एव्हरी रेक्टँगल इज ए पॅरलोग्राम. मग आपण इथं साईड अँगल आणि डायगोनलशी रिलेटेड असलेले जे काही पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टी आहेत हे 3ही टाईप फॉलो करतात. मग याच्या व्यतिरिक्त रिलेटेड प्रॉपर्टी आहेत, याच्या व्यतिरिक्त काही रेक्टँगलच्या प्रॉपर्टी आहेत की ज्या प्रॉपर्टी पॅरलोग्रामला लागू होत नाहीत. मग अशाही प्रॉपर्टी आहेत की रोम्बसच्या अशा काही प्रॉपर्टी आहेत का ती वेगळ्या आहेत आणि स्क्वेअरच्याही अशा काही प्रॉपर्टी आहेत का वेगळ्या आहेत. अँड ऑल दीज प्रॉपर्टीज विच इज रिलेटेड टू द डायगोनल. आणि आपल्याला याच्यामध्ये 3ही टाईपचे जे काय रेक्टँगल असो किंवा रोम्बस असो किंवा स्क्वेअर असो, या 3ही टाईपचे अदर दॅन द प्रॉपर्टीज ऑफ द पॅरलोग्राम जे आहेत ना त्या प्रॉपर्टीचंच आपल्याला प्रूफ द्यायचं आहे यामध्ये. कारण ऑलरेडी कधी कधी क्वेश्चन तुम्हाला दिला जाईल की अपोजिट साईड्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. हो, रेक्टँगल इज द टाईप ऑफ द पॅरलोग्राम, अपोजिट साईड्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. यू हॅव स्टडीड इट. कदापि दिलेलं असेल आपल्याला प्रूव्ह दॅट द अपोजिट अँगल्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. हो, रेक्टँगल इज द टाईप ऑफ द पॅरलोग्राम, पॅरलोग्रामचे अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे याचेसुद्धा ॲटोमॅटिकली आले. देन डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर बायसेक्ट टू इच अदर. प्रूव्ह दॅट असं म्हटलेलं असेल आपला. हो, आपलं डायरेक्ट देता येईल उत्तर, कारण रेक्टँगल इज द टाईप ऑफ द पॅरलोग्राम आणि पॅरलोग्रामची रिलेटेड टू द डायगोनल प्रॉपर्टी काय आहे, डायगोनल्स ऑफ द पॅरलोग्राम आर बायसेक्ट टू इच अदर. मग तीच प्रॉपर्टी यालासुद्धा लागू होईल. म्हणजे ह्या सगळ्याच प्रॉपर्टी पॅरलोग्रामच्या सगळ्याची सगळ्या प्रॉपर्टी जसे तशा रेक्टँगलला लागू होतील, जसे तशा रोम्बसला लागू होतील आणि स्क्वेअरला पण लागू होतील. मग ह्या पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीच्या व्यतिरिक्त काही प्रॉपर्टी आहेत का, याच्या व्यतिरिक्त ज्या प्रॉपर्टी आहेत त्या व्यतिरिक्त असलेल्या प्रॉपर्टीचाही आपल्याला स्टडी करायचा आहे. खरं तर हे तुम्हाला समजून देणं आवश्यक आहे. आणि म्हणून द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ दी रेक्टँगल इट इज डिफर दॅन दी पॅरलोग्राम. मग काय रेक्टँगलची प्रॉपर्टी आहे विच इज रिलेटेड टू द डायगोनल्स. डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. देन डायगोनल ऑफ द स्क्वेअर आर ऑल्सो बी कॉन्ग्रुएंट अँड डायगोनल ऑफ द रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट टू इच अदर.
कारण ही प्रॉपर्टी आपल्याला पॅरलोग्राममध्ये दिलेली नाही, कारण पॅरलोग्राममध्ये डायगोनल्स ऑफ दी पॅरलोग्राम आर बायसेक्ट टू इच अदर. मग रेक्टँगलचे जे काय डायगोनल आहेत ते बायसेक्ट होतात, कारण दिस इज द टाईप ऑफ द पॅरलोग्राम. पण दुसरी डायगोनलविषयी जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचा आपल्याला इथं प्रूफ द्यायचं आहे. आणि म्हणून द थेरम इज दॅट डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. रेक्टँगलचे डायगोनल जे आहेत ना ते आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत, कारण रेक्टँगल इज द टाईप ऑफ द पॅरलोग्राम. म्हणजे रेक्टँगल इज ए पॅरलोग्राम येईल मग त्याच्यामध्ये. मग ज्या पॅरलोग्रामच्या जशाची तशा पॅरलोग्रामच्या असणाऱ्या प्रॉपर्टी या रेक्टँगलला लागू होतील. पण रेक्टँगलची अशी एक प्रॉपर्टी आहे की ती काय आहे, पॅरलोग्रामपेक्षा वेगळी आहे. आणि ती प्रॉपर्टी कोणती आहे, डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. मग डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट आपल्याला जर प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला डायग्रॅम काढावं लागेल. ती कशाची काढावं लागेल, तर रेक्टँगलची काढावं लागेल. आणि मग रेक्टँगलच्या डेफिनेशननुसार रेक्टँगल इज द टाईप ऑफ द पॅरलोग्राम या सगळ्या प्रॉपर्टीनुसार अपोजिट साईड्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट आपल्याला हे माहीत आहे. नंतर ईच अँगल इज 90 डिग्री आहे. आणि प्रूव्ह दॅट करायचं आहे आपल्याला की डायगोनल्स ऑफ दी रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणून आपल्याला इथं आता गिव्हन लिहावं लागेल. गिव्हनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट आपल्याला दिलेला आहे, रेक्टँगल दिलेला आहे. आणि म्हणून आपण गिव्हनमध्ये लिहिणार की डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट मीन्स क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए रेक्टँगल. मग रेक्टँगल असेल तर रेक्टँगल इज द टाईप ऑफ द पॅरलोग्राम, अपोजिट साईड्स इक्वल येतील आणि ईच अँगल इज 90 डिग्री येईल. हे गिवन. देन डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट म्हणजे टू प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला की याचे डायगोनल कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. मग विचार द डायगोनल. फर्स्ट वी ड्रॉ द डायगोनल. मग फर्स्ट वी ड्रॉ द डायगोनल AC. हा AC डायगोनल अगोदर आपण काढणार. नंतर यू कॅन टेक द डायगोनल BD अँड बोथ ऑफ देम आर इंटरसेक्ट टू इच अदर ॲट पॉईंट O. म्हणून टू प्रूव्हमध्ये काय लिहायचं की डायगोनल AC इज कॉन्ग्रुएंट टू द डायगोनल BD. हे दोन डायगोनल आपल्याला इक्वल दाखवायचे आहेत. मग प्रूफ लिहिताना काय करणार आपण, प्रूफ लिहिताना आपल्याला काय दिलेलं आहे की क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए रेक्टँगल. मग मी इथे लिहू शकतो की क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए रेक्टँगल. मग रेक्टँगल असेल तर काय, ईच अँगल इज 90 डिग्री. दॅट मीन्स यू कॅन से दॅट इथं रेक्टँगल दिलेलंच आहे आपल्याला की प्रत्येक अँगल हा 90 डिग्री असेल त्याचा. आणि मग देन वी टेक द ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल BAC. हे जर आपण दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले तर ॲटोमॅटिकली हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आल्यानंतर डायगोनल आपल्याला काय दाखवता येतील, कॉन्ग्रुएंट दाखवता येतील. म्हणून याचं प्रूफ लिहिता वेळेस क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए रेक्टँगल म्हणजे ईच अँगल इज 90 डिग्री. देन ट्रायंगल ABD इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल हा ABD आणि ट्रायंगल BAC हे दोन कन्सिडर करा ट्रायंगल. इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल BAD विच पार्ट्स आर कॉन्ग्रुएंट दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला की साईड AD इज कॉन्ग्रुएंट टू साईड BC. व्हॉट इज रिझन, याचं रिझन आहे गिव्हनमध्ये, कारण क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए रेक्टँगल अँड ईच रेक्टँगल इज ए पॅरलोग्राम अँड अपोजिट साइड्स ऑफ द पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. मग साईड AD कॉन्ग्रुएंट टू साईड BC लिहिता येईल आपल्याला. आपण याच्या व्यतिरिक्त हे रिझन लिहू शकतो याच्यामध्ये. तर रिझन काय लिहिणार तुम्ही, अपोजिट साइड्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. कारण रेक्टँगल इज द टाईप ऑफ द पॅरलोग्राम आणि पॅरलोग्रामच्या साईड अपोजिट साईड काय असतात, इक्वल असतात. म्हणजे रेक्टँगलचे सुद्धा अपोजिट साईड काय आहेत, इक्वल आहेत. साईड AD इज कॉन्ग्रुएंट टू साईड BC. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABD अँड BAC कोणती साईड दाखवली इक्वल, AB इज कॉन्ग्रुएंट टू साईड BC. सेकंड, अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B. व्हॉट इज रिझन, याचं सुद्धा रिझन लिहिता येईल आपल्याला. ईच अँगल इज 90 डिग्री, कारण आपल्याला रेक्टँगल दिलेला आहे. ईच अँगल इज 90 डिग्री. देन थर्ड इज द
साईड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू साईड ए बी, याचं रिझन काय लिहिता येईल? दिस इज द कॉमन साईड बिटवीन देम. कॉमन साईड बिटवीन विच टू ट्रायंगल? ट्रायंगल ए बी डी आणि ट्रायंगल बी ए सी मध्ये साईड ए बी कॉमन आहे, म्हणून आपण त्याचं रिझन काय लिहिणार? साईड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू साईड ए बी इज कॉमन साईड बिटवीन देम. Therefore directly you can say that triangle ABD is congruent to the triangle BAD. What is its reason? By SAS test. याचं रिझन काय लिहाल तुम्ही? SS टेस्टने हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आले. Therefore their corresponding parts are congruent. मग विचार द करस्पॉन्डिंग पार्ट आपल्याला जे दाखवायचे आहे ते. मग या दोन ट्रायंगलमध्ये साईड AC अँड साईड BD. Therefore you can say that side AC is congruent to side BD. हे दोन आपल्याला ट्रायंगल काय दाखवता आले? कॉन्ग्रुएंट दाखवता आले. याचं रिझन लिहिता येईल आपल्याला CSCT, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि आपल्याला हेच दाखवायचं आहे की डायगोनल AC अँड डायगोनल BD आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. म्हणजे इथं आपल्याला सुरुवातीला जरी हा रेक्टँगल दिला तर रेक्टँगलची डेफिनेशनच आपण दिलेली आहे. ए पॅरलोग्राम इज ए रेक्टँगल हुज ईच अँगल इज 90 डिग्री. की ज्या पॅरलोग्रामचा प्रत्येक अँगल 90 डिग्री असेल तेव्हा त्या पॅरलोग्रामला आपण काय म्हणतो? रेक्टँगल म्हणतो. आणि म्हणून रेक्टँगल हा सगळ्याची सगळ्या प्रॉपर्टी कोणाचे फॉलो करेल? तो करेल पॅरलोग्रामच्या. आणि त्यानुसार आपल्याला अपोजिट साईड्स आर इक्वल. डेफिनेशननुसार ईच अँगल इज 90 डिग्री, कॉमन साईड बिटवीन देम, अँड ड्यू टू दिस रिझन triangle ABD and triangle BAC are congruent to each other by which test? SAS test. And therefore side AC is congruent to side BD. Its reason is that CSCT, corresponding part of the congruent side, CPCTC म्हणू शकता किंवा CSCT म्हणू शकता. And therefore you can say that diagonal AC is congruent to diagonal BD. The next theorem is diagonals of a square are congruent. आपल्याला याचं प्रूफ द्यायचं आहे. जसं की आपण रेक्टँगलचं प्रूफ दिलं की डायगोनल्स ऑफ दी रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, तसं याच्यामध्ये डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. रेक्टँगलचेही डायगोनल हे कॉन्ग्रुएंट होते आणि स्क्वेअरचेही डायगोनल कॉन्ग्रुएंट आहेत. बट बिफोर दिस फर्स्ट वी कन्सिडर दॅट की स्क्वेअर इज द टाईप ऑफ द पॅरलोग्राम. मग पॅरलोग्रामच्या ज्या प्रॉपर्टी असतील त्या स्क्वेअरला जशाची तशा लागू होतील. देन फर्स्ट वी राईट द डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे आपला डायग्राम काढावा लागेल स्क्वेअरची. मग गिव्हनमध्ये काय लिहिणार आपण? इन गिव्हन इन्फॉर्मेशन क्वाड्रिलॅटरल PQRS इज ए स्क्वेअर. आणि स्क्वेअरच्या डेफिनेशनमध्ये आपण सांगितलेलं आहे ए क्वाड्रिलॅटरल हुज ईच अँगल इज 90 डिग्री, सॉरी पॅरलोग्राम म्हणूया आपण, कारण इट इज द टाईप ऑफ द पॅरलोग्राम. अ पॅरलोग्राम whose each angle is 90 degree and all sides are equal, then that type of the parallelogram is known as a square. म्हणून quadrilateral PQRS is square म्हणजे हा पॅरलोग्रामची सुद्धा प्रॉपर्टी फॉलो करेल. सेकंड टू प्रूव्ह काय करणार आपण याच्यामध्ये? टू प्रूव्ह की डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. मग डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर जर कॉन्ग्रुएंट असतील तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागतील? याचे डायगोनल काढावं लागतील. द फर्स्ट डायगोनल इज द PR and second diagonal is the SQ and both of them are intersect to each other at point O. मग ऑल साईड्स तर इक्वल आहे त्याच्यामध्ये आपलं, आणि ऑल अँगल ईच अँगल इज 90 डिग्री हे पण माहीत आहे आपल्याला. पण आपण दुसरी एक प्रॉपर्टी फॉलो करून हे प्रूव्ह करू शकतो. टू प्रूव्ह काय करायचं आहे की PR इज कॉन्ग्रुएंट टू QS. त्या डायगोनल जे काय आहेत PR आणि QS हे दोन्हीही डायगोनल कॉन्ग्रुएंट आहेत. मग आपल्या डेफिनेशननुसार सुद्धा चालता येईल याच्यामध्ये. प्रूफ देता वेळेस आपण लिहिणार, प्रूफ देता वेळेस काय लिहिणार की क्वाड्रिलॅटरल PQRS इज ए स्क्वेअर. आणि मग बाय द डेफिनेशन ऑफ द स्क्वेअरमध्ये काय आहे की ऑल साईड्स आर इक्वल. हो, ऑल साईड्स इक्वल आहेत आणि ईच अँगल इज 90 डिग्री आहे. प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीसुद्धा आहे, हेही आपल्याला हे करता येईल. आणि मग काय करता येईल याच्यामध्ये की हा ट्रायंगल SPQ आणि ट्रायंगल RQP हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवू. जे आपण रेक्टँगलचं प्रूफ दिले त्या प्रूफच्या सहाय्याने सुद्धा आपण याचं प्रूफ देऊ शकतो.
त्या प्रूफच्या साह्याने सुद्धा आपण प्रूफ देऊ शकतो किंवा पॅरलोग्रामच्या साह्याने सुद्धा प्रूफ देऊ शकतो की क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज ए पॅरलोग्राम. मग अपोजिट साइड्स, दिस साइड इज इक्वल टू दिस साइड, दिस इज द कॉमन, अँड बाय द डेफिनेशन ऑफ द स्क्वेअर ऑल साइड्स आर इक्वल अँड ईच अँगल इज 90 डिग्री, दिस अँगल अँड दिस अँगल आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. आणि मग याच्यानुसार सुद्धा आपल्याला काय फाइंड करता येईल की दिस इज ए स्क्वेअर असं म्हणता येईल. मग क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस जे ए स्क्वेअर असेल, परत पीक आपल्याला दाखवायचं काय की हे कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून. मग आत्ताच सांगितलेलं आहे आपण की पी क्यू आर एस जे स्क्वेअर आहे, बट पी क्यू आर एस क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस is a rectangle. How can I explain it is a rectangle? Because this is the type of the parallelogram. आणि ज्या पॅरलोग्रामचा each angle 90 डिग्री असेल ना, it is also known as the rectangle. मग बट क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस जे रेक्टँगल आहे, हा जर रेक्टँगल असेल, कारण each angle is 90 डिग्री आहे, पी क्यू आर एस स्क्वेअर आहे म्हणून each angle is 90 डिग्री आहे, पी क्यू आर एस जे रेक्टँगल आहे म्हणून हा सुद्धा हा रेक्टँगल आहे, म्हणजे ईच अँगल इज 90 डिग्री. आणि आपण आत्ताच थेरम पाहिलेला आहे की जर पी क्यू आर एस हा रेक्टँगल असेल तर त्याचे डायगोनल हे कॉन्ग्रुएंट असतात. देअरफॉर यू कॅन से दॅट डायगोनल पी आर इज कॉन्ग्रुएंट टू डायगोनल क्यू एस. व्हॉट इज दिस रीजन? डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आपला डायगोनल शब्द रेक्टँगल कॉन्ग्रुएंट दिल्यामुळे हा पी क्यू आर एस हा स्क्वेअर आहे म्हणून त्याचा ईच अँगल 90 आहे. ज्या क्वाड्रिलॅटरलचा ईच अँगल 90 असेल तो रेक्टँगल असतो. सुरुवातीला हा स्क्वेअर आहे, पण या स्क्वेअरचा ईच अँगल 90 डिग्री असल्यामुळे हा रेक्टँगल होतो, आणि रेक्टँगल झाल्यामुळे त्याचे डायगोनल कॉन्ग्रुएंट असतात आणि आपल्याला याचं प्रूफ देता येईल. मग देन थर्ड इज the next theorem is that diagonals of the rhombus are perpendicular bisector of each other. First we consider that the definition of the rhombus, a parallelogram whose all sides are equal, then that type of the parallelogram is known as the rhombus. त्यालाच आपण काय म्हणणार? रोम्बस असं म्हणणार. आपल्याला याचं प्रूफ देता वेळेस काय करायचं की डायगोनल्स ऑफ दी रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट टू इच अदर. हे डायगोनल जे आहे ते एकमेकाला परपेंडिक्युलरही आहेत आणि एकमेकाचे इक्वल दोन पार्टही करतात, म्हणून याचा आपल्याला सेपरेट प्रूफ द्यावा लागेल. फर्स्ट वी राईट द गिव्हन. गिव्हनमध्ये काय लिहिणार तुम्ही? गिव्हन दिलेला आहे आपल्याला की क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए रोम्बस. हा ए बी सी डी काय दिलेला आहे? आपल्याला रोम्बस दिलेला आहे, म्हणजे याच्या ऑल साइड्स आर इक्वल येतील. दॅट मीन्स यू कॅन से दॅट ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू ए डी. पण देन टू प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये की डायगोनल जे आहेत ते बायसेक्ट टू ईच अदर आहेत. मग पहिलेचं प्रूफ देता वेळेस काय लिहिणार आपण की डायगोनल ए सी इज परपेंडिक्युलर टू बी डी अँड बायसेक्ट द बी डी and bisect BD. Diagonal AC is perpendicular and bisector म्हणूया आपण इथे डायरेक्ट, and bisector of the AD and bisector of AD. म्हणजे हा AC डायगोनल जो आहे ना, हा AC डायगोनल इथं BD ला परपेंडिक्युलर आहे आणि BO इज इक्वल टू DO, म्हणजे AC हा डायगोनल BDचे दोन इक्वल पार्ट करतो, हे दाखवायचं आपल्याला. दुसरं असंच घेता येईल आपल्याला की डायगोनल, आता डायगोनल कोणता घेणार तुम्ही? डायगोनल बी डी इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए सी. दुसऱ्या वेळेस काय करायचं की हा बी डी डायगोनल आहे ना, हा बी डी डायगोनल हा ए सीला परपेंडिक्युलर असून या ए सीचे दोन इक्वल पार्ट करतो. आपण सुरुवातीला बी डी हा कोणाचे दोन इक्वल पार्ट करतो? ए सीचे, म्हणजे ए ओ इज इक्वल टू सी ओ, हे एक दाखवायचं आहे आपल्याला. आणि बी डी हा ए सीला परपेंडिक्युलर आहे ओ पॉईंटमध्ये. दुसऱ्या वेळेस काय दाखवायचं आहे की बी डी हा ए सीचे दोन इक्वल पार्ट करतो आणि इथं परपेंडिक्युलर आहे ओ पॉईंटमध्ये, हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. मग प्रूफ देता वेळेस आपल्याला इथं दोन प्रकारे दोन्हीचंही प्रूफ द्यावं लागेल. एकाचं प्रूफ आलं की दुसऱ्याचं सिमिलर टू असू शकतं, आणि म्हणून आपल्याला पहिल्याचं प्रूफ देता वेळेस काय करावं लागेल की तत्पूर्वी आपल्याला एक थेरम माहीत पाहिजे
की इफ एनी पॉईंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉईंट ऑफ ही गिव्हन सेगमेंट देन दॅट पॉईंट इज ऑलवेज लाय ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दॅट सेगमेंट. म्हणजे काय याच्यामध्ये म्हणता येईल की समजा मी या ठिकाणी बी डी घेतलेला आहे. हे बी डी या बी डी सेगमेंटचा एंड पॉईंट आहे बी आणि दुसरा एंड पॉईंट आहे डी. मग मी असाच एक काय केलं आहे, या बी डी सेगमेंटच्या आउटसाईडला एखादा पॉईंट घेतलेला आहे, पी पॉईंट घेतलेला आहे. पण ज्यावेळी व्हेन वी मेजर द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट बी अँड पी, हे डिस्टन्स मोजलं अँड डी अँड पी मोजलं, हे जर इक्वल असेल तर यू कॅन से दॅट पॉईंट पी इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द पॉईंट बी अँड डी. तसं याच्यामध्ये बी डी हा एक सेगमेंट आहे आणि या बी डीच्या एंड पॉईंटपासून म्हणजे बीपासून आणि डीपासून हा इक्विडिस्टन्सवर आहे. म्हणजे तीच फिगर मी काढली, याला आपण ए म्हणूया वाटल्यास, तीच फिगर काढलेली आहे. मग अशा वेळेस हा ए पॉईंट कुठं असतो, दॅट ए पॉईंट इज ऑलवेज लाय ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दॅट गिव्हन सेगमेंट. तेव्हा ए पॉईंट हा या बी डीला जो काही परपेंडिक्युलर काढलेला आहे त्या पॉईंटवर असतो आणि हा परपेंडिक्युलर जो आहे तो त्या बी डी सेगमेंटचे दोन इक्वल पार्ट करतो. हे दिलेले आहे त्याच्यामध्ये आणि याच थेरमचा उपयोग आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. मग पहिलं काय लिहिता येईल आपल्या याच्यामध्ये की क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए रोम्बस. हा जर रोम्बस असेल तर आपल्याला माहिती आहे की ए बी इज इक्वल टू ए डी, कारण अपोजिट ऑल साइड्स ऑफ द रोम्बस आर इक्वल. मग ए बी इज इक्वल टू ए डी आहे, दॅट मीन्स यू कॅन से दॅट किंवा ए बी इज इक्वल टू ए डी, हे ए बी इज इक्वल टू ए डी अँड बी सी इज इक्वल टू डी सी. याचं कारण काय लिहिता येईल गिव्हनमध्ये, काय गिव्हनमध्ये दिलेलं आहे की ऑल साइड्स ऑफ हे पॅरलोग्राम आर इक्वल देन इट इज द रोम्बस. ए बी इज इक्वल टू ए डी, बी सी इज इक्वल टू डी सी. याचा अर्थ दॅट मीन्स पॉईंट ए, याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया आपण. पॉईंट ए इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द पॉईंट ए, हा ए जो पॉईंट आहे इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द पॉईंट बी अँड डी, एंड पॉईंट ऑफ द सेगमेंट बी डी पासून हा ए पॉईंट इक्विडिस्टन्सवर आहे. अँड मग जर असं असेल की पॉईंट ए इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द पॉईंट बी अँड डी, देअरफॉर पॉईंट ए लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट बी डी. याचा अर्थ हा पॉईंट ए जर बी आणि डी पासून इक्विडिस्टन्सवर असेल तर पॉईंट ए हा निश्चित बी डीच्या कशावर आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. म्हणजे इथं आपल्याला परपेंडिक्युलर दाखवता येईल आणि हे दोन काय करता येतील, इक्वल दाखवता येतील. सिमिलरली याच्यामध्ये आणखी काय दाखवता येईल की पॉईंट सी इज इक्विडिस्टन्स फ्रॉम कुठून आहे, फ्रॉम द पॉईंट बी अँड डी. पॉईंट ए आणि पॉईंट सी हे सेगमेंट बी डीच्या एंड पॉईंटपासून इक्विडिस्टन्सवर आहेत. दॅट मीन्स यू कॅन से दॅट पॉईंट सी लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट बी डी. याचा अर्थ सी पॉईंटसुद्धा या बी डीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. म्हणजे हे आपल्याला मिळालं. म्हणजे सी पॉईंटमधून जाणारा जो परपेंडिक्युलर आहे तो बी डीला परपेंडिक्युलर आहे, त्या बी डीचे दोन इक्वल पार्ट करतो. पण आपल्याला माहीत आहे की पॉईंट ए आणि सी, पॉईंट ए इज परपेंडिक्युलर टू बी डी, द लाईन विच इज पासिंग थ्रू द पॉईंट ए इज परपेंडिक्युलर टू बी डी अँड डिवाइड द टू इक्वल पार्ट ऑफ द बी डी. दॅट मीन्स यू कॅन से दॅट द लाईन विच इज पासिंग थ्रू द ए इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द बी डी, and line which is passing through the point C which is also be perpendicular to the perpendicular bisector of the segment BD. Therefore you can say that there is one and only one line passing through two distinct point
two distinct point. Which 2 points? A and C. And therefore you can say that the AC is perpendicular to diagonal AC is perpendicular bisector of कोणाला आहे तर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ BD. मग आपण सिमिलरली असे दाखवूया की AC जर BDला परपेंडिक्युलर असेल तर BD सुद्धा आपल्याला ACला परपेंडिक्युलर बायसेक्टर दाखवता येईल. ते कसं दाखवता येईल की फर्स्ट वी कन्सिडर द पॉईंट B. पॉईंट B इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द पॉईंट A अँड C ना. देअरफॉर B लाईज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द AC. Similarly, AD is equal to CD. That means D is equidistance from the point A and C. Therefore, point D lies on the perpendicular bisector of the AC. But B and D are the two different points. But when we join these 2 points, मग आपल्याला B आणि D जर 2 पॉईंट एकमेकाला कनेक्ट केले, there is one and only one line which is passing through the 2 distinct point. आणि म्हणून याच्यामध्ये BD is perpendicular to काय येईल आपल्याला AC येईल आणि BD divides the 2 equal part of the AC हे पण दाखवता येईल. And today stop here.